हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मी चाललेले होते गावी जाण्याचं कारण असं होतं की माझ्या आजोबांची तब्येत जरा बरी नव्हती आणि ते सारखं मला भोकत होते की तू येऊन जा. म्हणून मी आज गावी चाललेली आहे. आणि मुलांना सुट्ट्या पण होत्या सलग 2-3 दिवस, 15 ऑगस्टच्या, परत दहीहंडीच्या वगैरे. जाताना छान असं रस्त्याने बघा 15 ऑगस्टमुळं तिरंगा लाइटिंग वगैरे केलेली होती. मग मी सकाळी 5:30ला पोहोचले गावी. मग रिक्षा केला 5:30 वाजता आणि मग धाराशिववरून आमचं गाव 10-12 किलोमीटर आहे. मग गेले बघा सकाळचे 5:30 पावणे 6 वाजलेले होते, तरी सुद्धा सूर्योदय झालेला नव्हता. कारण रात्रभर खूप पाऊस पडला होता, आभाळाचं वातावरण होतं, थंडी पण खूप होती. त्याच्यामुळं 6 वाजत आले तरी सुद्धा उजळलं नव्हतं. मग मी घरी पोहोचले, थोडासा आराम केला, मग उठले. बघा सगळीकडं हिरवगार असं वातावरण होतं गावाकडं. निसर्गरम्य वातावरण वाटत होतं. हे माझ्या मम्मीचं घर आहे, पत्र्याचं शेड, आणि आमचं घर आणखीन बांधलेलं नाही. बघा इकडं कसं छान असं वातावरण आहे, हिरवगार. आणि माझे पप्पा इकडं, माझे आजोबा आजारी असतात ना, त्यांना उठता बसता येत नाही जास्त, मग त्यांचं सगळं पप्पा करतात. आणि खरंच जर आईवडिलांचं त्यांनी आपल्याला मोठं केलेलं, लहानाचं मोठं केलेलं, शिकवलेलं, त्यांनी आपल्याला जे सगळे संस्कार दिले, त्याचं जर थोडंसं 10-20% जर ऋण फेडायचं असेल तुम्हाला, तर आईवडिलांची सेवा हाच एक त्याच्यावर उपाय आहे. बघा आजोबांचे पाय वगैरे जरा सुजलेले होते. पप्पा गरम पाण्यानं पाय वगैरे त्यांचं जरा शेकत होते. आजोबांना जास्त हालचाल करता येत नाही, उठता बसता येत नाही. त्यांना उचलून बाहेर आणावं लागतं, उचलून घरात न्यावं लागतं. मग पप्पांनी तोंड धुतल्यास त्यांना उचलून आणलं घरामध्ये. आणि समोर जी झाडं दिसतात ते माझ्या मम्मीची छोटीशी बाग आहे. बघा बागेमध्ये आमच्या मम्मीनं छान छान अशी फुलांची झाडं लावलेली आहेत. तुळस आहे, ही वेलवेटची झाडं आलेली आहेत उगवून इथं. आम्ही उन्हाळ्यामध्ये खाऊन टाकलेले आंबे पण उगवून आलेले आहेत बघा. मम्मीला फुलांची झाडं खूप खूप आवडतात. तर बघा मम्मीनं खूप सारी, म्हणजे माझ्या बहिणीनं तिच्या लग्नाच्या आधी ऍक्च्युली ही झाडं लावली होती, पण ती मम्मीनं आतापर्यंत सांभाळलेत. मम्मीला पण फुलं वगैरे लावायला भरपूर आवडतं. मग बघा इथं छान केशरी गुलाब, हा बघा छोटासा लाल गुलाब, पिवळा गुलाब होता, खूप सारी गुलाबाची झाडं होती. परत इकडं सीताफळाचं झाड आहे बघा. सीताफळाला एवढी सीताफळं लागली होती, असं वाटत होतं तोडावं, पण त्यांचे आणखीन डोळे पण उघडले नव्हते, ते खाण्यायोग्य आणखीन झालेच नव्हते. याचं खूप दुःख वाटत होतं मला की आम्ही गावाला आलोय, सीताफळं पिकलेले नाहीत, दिसतेच झाडाला एवढी मोठी मोठी, पण खाता येत नाहीत. परत बघा आमच्या मम्मीचं इकडं चालू होता स्वयंपाक. आजोबांसाठी चहा केला एकीकडे मम्मीनं, आणि भाकरी चालू होते तिच्या. पप्पा लवकर सकाळी जातात कामाला, पप्पांना डब्बा वगैरे द्यावा लागतो. मग मम्मीची कामं लवकरच चालू असतात सकाळ सकाळ. आमची मम्मी काही असो बघा, सकाळी 5-5:30ला उठणार आणि तिला झोपच येत नाही त्यानंतर. मग मम्मीने चहा दिला, आजोबांना मी चहा नेऊन दिला, आणि मग आम्ही गेलो नदीवर. छान असं वातावरण बघा नदीवरचं. जिथपर्यंत नजर जाईल ना आपली तिथपर्यंत छान झाडं दिसत होती, पाणी दिसत होतं. एवढं भारी वाटत होतं, वापसच घरी जायला नको, इथंच बसावं असं वाटत होतं. एवढं निसर्गरम्य वातावरण झालेलं होतं. बघा किती पाणी वाहतंय, नदीला पाणी आलं होतं जास्त. सगळीकडे जिकडं बघल तिकडं हिरवं हिरवं दिसत होतं नुसतं. शहरातल्या लोकांना गावाकडंच आल्यानंतर हे सुख भेटतं म्हणतात ना. परत मी आजोबांना राखी बांधली नव्हती. ते मला 2 दिवस आल्यापासून म्हणत होते, तुम्हाला राखी कधी बांधणार, बाई मला राखी बांध, असं बोलत होते. मग मी यायच्या दिवशी त्यांना राखी बांधली. अक्षरशः त्यांना उठून बसता पण येत नव्हतं, पप्पांनी उठून बसवलं. हात पण उचलत नव्हता, मी हात उचलून त्यांना राखी बांधली. मांडी वगैरे काय घालता येत नव्हती आजोबांना, राखी वगैरे बांधली मग मी. मग पुन्हा पाया पडायला, पाय पण त्यांचे नाही का असं त्यांना
हालचालच जास्त करता येत नाही, मग पाया वगैरे पडले तशीच मी. पप्पांना सुद्धा मी राखी बांधली नव्हती, कारण पप्पा सकाळी लवकर कामाला जातात, परत घरी उशिरा येतात, त्याच्यामुळं वेळच मिळाला नव्हता पप्पांना पण राखी बांधायला. मग पप्पाला पण मी राखी बांधली. माझे पप्पा लय खुश असतात आम्ही गेलं की. पप्पांना असं मी गेले, माझी बहीण गेली, घर कसं असं भरून वाटतं, लेकरं वगैरे, त्यांना त्या गोष्टीचा लय आनंद वाटते. ही मम्मीनं मी घातलेली साडी अंगावरची मम्मीनं त्याच दिवशी आणली होती, तरी पण पप्पांनी नको नको म्हटलं, तरी पण माझ्या ताटामध्ये पैसे टाकलेच. मी पप्पांच्या पाया पडले, मग लगेच माझी मुलं पण आली पप्पांच्या पाया पडायला, दोघं पण. बघा दोघांनी पण पाया पडले. मग आम्ही निघालो वापस पुण्याला रिटर्न. कसा वाटला ब्लॉग, कसा वाटला माझा गावाकडचा प्रवास? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.